देवाचं लक्ष आहे. एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले की एक आकर्षक बांध्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला, काय काम आहे? ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होतात म्हणून म्हटलं आज भेटूनच घेऊ. मी म्हटलं, माफ करा, मी तुम्हाला ओळखले नाही. तेव्हा ते म्हणाले, बंधू, मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे. मी चिडत म्हटलं, ही काय मस्करी आहे? ओ, ही मस्करी नाही, सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्याशिवाय मला कोणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही. काही बोलणार इतक्यातच मागून आई आली. एकटा काय उभा आहेस? इथे काय करतोयस? चल आत, चहा तयार आहे. आत येऊन चहा पी. आईला काही तो दिसला नाही. आईच्या या बोलण्यामुळे आता मला आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर मी रागाने ओरडलो, अगं आई, चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्यानंतर मनात विचार आला की जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आईवर रागवलेले आवडणार नाही. मी मनाला शांत केलं आणि समजावलं की अरे बाबा, आज तू नजरेत आहेस, थोडं लक्ष दे. मी जिथे असेल त्या प्रत्येक ठिकाणी ते माझ्या पुढ्यात आले. थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो तर ते सुद्धा माझ्या पुढे. मी म्हटले, प्रभू, इथे तरी एकट्याला जाऊ दे. आंघोळ करून तयार होऊन मी देवपूजेला बसतो. पहिल्यांदाच मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली, कारण आज मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता. ऑफिसला जाण्यास निघालो. इतक्यातच एक फोन आला. फोन उचलणार इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभूची नजर आहे. गाडी बाजूला थांबवली, फोनवर बोललो आणि बोलत असतानाच म्हणणार होतो की या कामाचे पैसे लागतील. पण का, कोण जाणे, तसे न बोलता म्हटले, तू ये, तुझे काम होईल आज. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफवर रागवलो नाही किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याबरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोलले जायचे, पण त्या दिवशी तसे काही न बोलता, काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम, असे म्हणत म्हणत सहजपणे सर्व काम होत गेली. आयुष्यातील हा पहिला दिवस होता ज्या दिवशी माझ्या दिनचर्येमध्ये राग, लोभ, अभिमान, दुष्टता, अपशब्द, अप्रामाणिकपणा, खोटेपणा कुठेही नव्हता. संध्याकाळी ऑफिसमधून निघून घरी जायला निघालो. कारमध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, भगवान, सीट बेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा. प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. घरी पोहोचलो. रात्रीच्या जेवणाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू, प्रथम तुम्ही घास घ्या, असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला. जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, आज पहिल्यांदाच तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास. काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय? त्यावर मी आईला म्हटले, आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते. थोडा वेळ शतपावली केल्यानंतर मी माझ्या खोलीमध्ये गेलो आणि निश्चिंत आणि शांत मनाने उशीवर डोके टेकवले. झोपी जाण्यासाठी प्रभूंनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि प्रभू म्हणाले, आज तुला झोप येण्यासाठी संगीत किंवा औषधं किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही. खरोखर मला गाढ झोप लागली. ज्या दिवशी आपणास कळेल की तो परमेश्वर आपल्याला पाहत आहे, तेव्हा आपल्या हातून सर्व काही चांगलंच घडेल. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.